तर महायुतीच्या सर्व नेत्यांनी विश्वासघात केला. गिरीश महाजन यांनी देखील विश्वासघात केल्याचं दराडे यांनी म्हटलेलं आहे. पराभवाच्या नंतर नरेंद्र दराडे यांनी हा आरोप केला आहे. मला अंधारात ठेवून गोकुळ गीते यांना ताकद दिली. दरम्यान उदय सामंत आणि गिरीश महाजनांनी मात्र हे आरोप फेटाळले. नरेंद्र दराडे यांनी ते 3 नेते कोण आहेत हे सांगावं असं उदय सामंतांनी म्हटलंय. तर पराभव झाल्याने सध्या त्यांची मनस्थिती नीट नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. सर्वांनी गद्दारी केली, विश्वासघात केला. आमच्या व्यासपीठावर येऊन भाषण केले का आम्हाला उमेदवारी करायची नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे, नरेंद्र दराडेंना मत द्या असे सांगणार आहे. ऑटोमॅटिक मत पडू शकता की किशोर भाऊनी असा आक्षेप घेतला की गिरीश महाजनांनी देखील गद्दारी केली. सगळ्यांनीच गिरीश महाजनचं नाव घ्यायचं माझा काही संबंध, सगळ्यांनी गद्दारी केलेलं. तुमच्या मंत्र्यांनी सगळ्या लोकांनी विश्वासघात, जे मतदार आहेत त्यांनी विश्वासघात केला. पण महायुतीतले ते 3 नेते कोण आहे हे दराडेंनी जाहीर केलं पाहिजे. मुद्दा असा आहे की गिरीश महाजन साहेब हे शेवटपर्यंत 4 वाजेपर्यंत मतदानाच्या प्रक्रियेमध्ये होते. मी देखील नाशिकमध्ये होतो, दादासाहेब भुसे देखील नाशिकमध्ये होते. त्याच्यामुळं ठीक आहे, आजचा तासाभरात 2 तासामध्ये आपण नक्की याच्यातनं माहिती काढू शकत नाही, परंतु नक्की काढू आणि अहवाल सांगू. आता ते सध्या हारलेले असल्यामुळे थोडं वेगळ्या मनस्थितीमध्ये आहे. पण त्यांनाही कल्पना आहे, शिंदे साहेबांनाही माहिती आहे, उदयजींनाही माहिती आहे, दादा भुसे पण होते, सर्वांना माहिती आहे की किती प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केले. आणि मी असा माणूसच नाही, माझ्या हे रक्तामध्येच नाही की एकदा ठरलं की ओठात काही पोटात काही, हे हा माझा स्वभाव कधीच नाही आजपर्यंत 40 वर्षाच्या राजकारणामध्ये. पण दुर्दैवाने आता आमचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे. त्याचं दुःख किंवा आम्हाला म्हणजे धक्काच आम्हाला या ठिकाणी आहे.